नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळा सुरू आहे आणि अशा कडक उन्हाळ्यामध्ये आपण नेहमीच मठ्ठा पेत असतो. तर आज आपण थोडीशी वेगळी पद्धत पाहतोय. तर आज मी तुम्हाला कैरीचा मठ्ठा कसा करायचा ते दाखवणार आहे. करायला एकदम सोपे आहे. चवीला एकदम चटपटीत असा हा मठ्ठा लागतो. मोजक्या साहित्यामध्ये हा मठ्ठा तुम्ही तयार करू शकता. चवीला एकदम मस्त लागतोच, पण त्याचबरोबर हा जो मठ्ठा आहे तो पौष्टिक असा मठ्ठा तयार होतो. शरीराला आतून थंडावा देणारा असा हा मठ्ठा तयार होतो. आपण कैरीचं पन्ह तर नेहमीच पितो, तर या अगोदर मी तुम्हाला चिंचेचं पन्ह कसं करायचं ती रेसिपी दाखवलेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता. ही रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा. कारण बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही रेसिपी बघता आणि पुढे निघून जाता, तर लाईक करायला तुम्हाला काही पैसे लागत नाहीत किंवा तुमचा बॅलन्स संपत नाही. तर तुमची एक लाईक म्हणजेच आम्हाला पैसे देत नाही, तर आम्हाला एक प्रोत्साहन देतो. एक लाईक म्हणजेच तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही लाईक केली असं समजून मी पुढे जाते आणि आणखीन काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी माझ्या व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा. तर रेसिपी पूर्ण पहा. लाईक तर नक्कीच करा, पण त्याचबरोबर तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कैरीचा मठ्ठा बनवण्यासाठी इथे मी ताक घेतलेला आहे. त्याचबरोबर अर्धी कैरी चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. पुदिना घेतलेला आहे. एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा साखर घेतली, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिरेची पूड घेतलेली आहे. तर आता सुरुवातीला आपण ही कैरी आहे ती मिक्सरवरती बारीक करून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही कैरी घालूयात. त्याचबरोबर पुदिना घालूया आणि आलं आणि हिरवी मिरची सुद्धा यामध्ये आपल्याला घालायची आहे. आणि यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालून याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया. कैरी बारीक करून घेतलेली आहे. आता आपण या ताकामध्ये घालूयात. तर गाळून आपल्याला यामध्ये घालायचे आहे, कारण कैरीचे थोडेसे मोठे मोठे कण राहतात, तर ते आपल्याला बाजूला काढायचे आहेत. त्याचबरोबर मिरची जी बारीक केलेली असते त्याचे सुद्धा बारीक कण राहतात आणि आले त्याचे सुद्धा कण राहतात. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला फक्त गाळून कैरी घ्यायची आहे. गाळल्यानंतर या ताकामध्ये सगळं मिक्स होतं. तर अशा पद्धतीने सगळं चोथा आपण हा बाजूला काढून घेऊया. सगळी कैरी मी गाळून घेतलेली आहे, पण आपलं हे जे भांड आहे ते खूप छोटं आहे, तर त्यासाठी आपल्याला एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. आता आपण यामध्ये घालूया साखर, चवीनुसार मीठ, भाजलेल्या जिरेची पूड, त्याचबरोबर कोथिंबीर आणि आता आपण हे रवीने घुसळून घेऊया. मस्त चटपटीत चविष्ट आणि थंडगार कैरीचा मठ्ठा आपला तयार झालेला आहे. तर आपण ग्लासमध्ये काढून घेऊयात. मठ्ठा तर तुम्ही नेहमीच पिता, पण अशा पद्धतीने थोडासा वेगळ्या चवीचा, चटपटीत चवीचा आणि एकदम पौष्टिक असा मठ्ठा प्यायला खूपच मस्त लागतो. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. तर अशा पद्धतीने काहीतरी वेगळं आणि कैरीचा सीझन आहे त्यामुळे कैरी सगळ्यांनाच आवडते. तर इथे आपण मस्त असा कैरीचा मठ्ठा तयार केलेला आहे. तर उन्हाळी स्पेशल ही मठ्ठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.